मिरजेत नशेखोराची दहशत. कोयत्याने दुकानाच्या काचा फोडून दहशत माजवताना सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद. चौकात आरोपीची धिंड. व्यावसायिक भीतीच्या छायेखाली नशेखोरांना रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हर लायसन द्या, व्यावसायिकाची मागणी. कर्मवीर भाऊराव पाटील चौकमधील मनोज कलेक्शन दुकान या कापड दुकान नशेखोराने फोडून दहशत माजवली. ही दहशत माजवण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नशेखोरीच्या दहशतीमुळे व्यावसायिक भयभीत झाले असून नशेखोरांवर पोलिसांची जुजबी कारवाई प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खंडणी दिलं नाही तर दुकान सुरू करायचं नाही अशी खंडणीची मागणी करून हल्ला केल्याचा आरोप दुकान मालक गजानन चव्हाण यांनी केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नशेखोरांची दहशत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही 5वी ते 6वी घटना असून कापड व्यावसायिकांनी आम्हाला या नशेखोरांची दहशत मोडून काढण्यासाठी रिव्हॉल्व्हरचे लायसन द्यावे अशी मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नशेखोर आरोपी प्रथमेश तांदे याला ताब्यात घेऊन चौकामध्ये धिंड काढली होती आणि यावेळेला पोलीस निरीक्षक किरण चौगले, डीबी पथकाचे भैरवनाथ पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मिरजेत नशेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होते आहे. मी मोहन गजानन चव्हाण, मनोज कलेक्शन दुकानदार, कर्मवीर भाऊराव चौक. इथं नशेखोरांचा हौदूस झाला आहे. दादागिरी, हप्ताखोरी पाहिजे, नाही दिला की तुमचं मर्डर होणार, हे चालूच आहे. फक्त आज हे ओपन झालं आहे. आणि प्रथमेश तांदळे म्हणून हा गुंड आहे, हा खुनातील आरोपी आहे, ही मोठी गँग आहे. या सगळ्यांनी आजपर्यंत हेच केलेलं आहे आणि आज ह्याच्या पुढेही आता झालं आहे, ह्याच्या पुढेही आमच्या जीविताला धोका आहे. प्रशासन जागं नाही आहे, SP जागं नाही आहे. सर्वसामान्य लोकांनी काय करायचं ह्याच्या पुढं? जवळजवळ 5वी 6वी घटना आहे. इथं लोक आहेत खरं बोलत नाहीत. परवा सुद्धा एका व्यक्तीला मारलेला, मी नाव घेणार नाही, त्या व्यक्तीला सुद्धा हेच घटनेतील लोक होती. मग हे सरळ सरळ दादागिरी चालू आहे. पैसे द्या नाही तर मर्डर करणार, हाच विषय चालू आहे. सरळ सरळ कोयते मारले आणि म्हटले दुकान बंद करायचं, चालू करायचं नाही. मग याला प्रशासन जबाबदार आहे. प्रशासन झोपलेला आहे. प्रशासन जागा होणार आहे काय? हे सरळ सरळ खंडणीसाठीच आहे. दुकान बंद करा म्हणजे आमचा काय संबंध आहे? काय ओळख आहे, पाळख आहे? काय संबंध आहे दुकान बंद करायचा? हे चालूच आहे. फक्त लोक बोलत नाहीत, भीतीनं बोलत नाहीत. तुम्ही जर वैयक्तिकरित्या जर कुणाला सगळ्यांना जर विचारला वैयक्तिक जाऊन, तर तुम्हाला 100% लोक सांगतील वैतागलेत लोक. यात मला वाटतं पोलीस प्रशासनाला कारवाईच करायची नाही आहे. जसं सोनारांना रिव्हॉल्व्हरच्या लायसन आहेत, तसंही कापड दुकानदारांना रिव्हॉल्व्हरचं लायसन द्या. म्हणजे जर प्राणघातक हल्ला झाला तर आम्ही आमच्या बचावामध्ये फायर करू शकतो. कारण हे आज ना पुढं होणारच आहे. हे इथं काय थांबणार नाही आहे. हे परत करणार आहे. त्यामुळं प्रशासन काय घेणार नाही. आमची जबाबदारी आम्हीच घेतली पाहिजे. त्यामुळं कलेक्टरला, ह्या जे SP आहेत सांगली जिल्ह्याचे, त्यांना आमचं निवेदन आहे की त्यांनी आम्हाला रिव्हॉल्व्हरचं लायसन द्यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.